नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बनणार आहोत रेल्वे TC आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 19। दरवेळीप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बनणार आहोत चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे IMP प्रश्न। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। प्रश्न पहिला, कोणत्या ठिकाणी लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी मेंदू ऑक्सिजनशिवाय डॅश डॅश जिवंत राहू शकतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4 ते 6 मिनिटांपर्यंत जिवंत राहू शकतो। प्रश्न क्रमांक तिसरा, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरावती जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक चौथा, हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी किंबर्ले। प्रश्न क्रमांक 5वा, नासा ही संस्था कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वॉशिंग्टन येथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द डूक गॅल्पो या सर्वोच्च पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भूतान। प्रश्न क्रमांक 7वा, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा या ठिकाणी 1931 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली? तो बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 9वा, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1931। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या देशात भारताच्या मदतीने आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भूतान। प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरावती। पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणाची इंडियन बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए MV राव। प्रश्न क्रमांक 13वा, खालील नमूदपैकी चुकीची जोडी ओळखा? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रतापगड सांगली। प्रश्न क्रमांक 14वा, रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जीवनसत्व ए। प्रश्न क्रमांक 15वा, कोणते शहर आशियातील अब्ज देशांचे शहर हुरुन रिसर्च 2024च्या ग्लोबल रिस्क लिस्टनुसार बनले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई। प्रश्न क्रमांक 16वा, कोणार्क सूर्यमंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ओडिशा। प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 78। प्रश्न क्रमांक 18वा, 2024मधील भारतातील अव्वल ब्रँड म्हणून कोणता ब्रँड ठरला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिओ। प्रश्न क्रमांक 19, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोंदिया। प्रश्न क्रमांक 20 बघा, कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरत। प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी काय केराटीन या तंतुमय प्रथिनापासून बनलेले असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजे काय खूर, नख आणि शिंग।
प्रश्न क्रमांक 22, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 23, कोणाची निवड झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंपाई सोरेन. प्रश्न क्रमांक 24, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मंगळ. प्रश्न क्रमांक 25, पराक्रम दिन म्हणून भारतात 23 जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सुभाषचंद्र